महत्त्वाचा सगळ्यात पहिला विषय होता तो महानगरपालिकेमध्ये 3 वर्ष जो गाजत असलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज, त्याची आज कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे आणि त्याचा रिझल्ट काय येईल, कसा येईल, त्यासाठी आपण काय वकिलाची कशी व्यवस्था केलेली आहे, कुठल्या पद्धतीने आज आपल्याला निर्णय मिळेल. कारण गेले 3 वर्ष मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल याच्यासाठी स्थानिक जी लोकं आहेत ज्यांना हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज पाहिजे नाही, त्यासाठी त्या मैदानामध्ये त्यांना 10-10, 12-12 लाखाचं जे उत्पन्न मिळतं, ज्या कंपन्या आहेत त्या खेळाडूंना तिथे प्रॅक्टिस करायला आणतात, त्यांचं त्या काही लोकांना पैसे मिळतात, त्यासाठी त्यांना तिथे हॉस्पिटल नको आहे. आणि म्हणून ते कोर्टात प्रत्येक वेळी काही ना काही पॉईंट टाकून आज मँग्रोज आहे, आज अमुक आहे, तर म्हणजे आता शेवटचा आजचा आज निर्णय आहे तो काय होतो तो बघू. त्याचा एक आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. दुसरं, आता हे काय जे नवी मुंबई शहर आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट येतं आहे. या इंटरनॅशनल एअरपोर्ट येत असताना हा जो पाम बीच बनवलेला आहे, हा पाम बीच हा नवी मुंबईचा नेकलेस म्हणून गिनती केला जातो. आणि सगळे पत्रकार असतील, मीडिया असेल, इथले पब्लिक असतील, फेमिंगो नगरी म्हणून इथे फेमिंगो येत असतात. अशा वेळी आपण या नव्या मुंबईच्या रस्त्यात, गावागावात, चौकाचौकात हे जे बोर्ड बसवायचं काम जे चालू आहे कमानीचं, गेल्या 1 महिन्यापूर्वी मी आपल्या माध्यमातून कमिशनरला भेटली होती. कमिशनरांना सांगितलं होतं की हे कमानी बोर्ड जर एखादं जरी पडलं, आता वादळ पाऊस आपण गावागावात पडतोय, कितीतरी झोपड्या, कितीतरी कमानी पडत आहेत. घाटकोपरला केवढा मोठा हादसा झाला, त्याच्यामध्ये त्या बनवणारा कोण, त्याचा मालक कोण, तो टेंडरवाला कोण, सगळे पोलिसांनी पकडले. उद्या इथे अपघात झाला तर ते करावा गावाजवळ लावलं आहे, त्याचं पोल आहे, पोलच्या बाजूला लावलं आहे, तो पोल घेऊन पडला तर तिथे एखादा गाववाला, तिथे एखादा मुलगा जात असेल गाडी घेऊन आणि अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? महानगरपालिका जबाबदार राहणार का, अधिकारी जबाबदार राहणार का, कॉन्ट्रॅक्टर जबाबदार राहणार? मी तुम्हाला 1 महिना झाले सांगून आता जर या 2-3 दिवसाचं काढलं नाही तर आम्ही सगळे लोक तिथे JCB घेऊन किंवा बुलडोझर घेऊन आम्ही जाऊन ते तोडून टाकणार आहोत. आम्हाला काय ह्या नगराचं, या रस्त्याचं जिथे तिथे कमानी, जिथे तिथे बोर्ड, एवढ्या जाहिराती कोणाच्या लावायच्या आहेत? ह्या फुकट राजकीय नेत्यांच्या ज्या जाहिराती आहेत. आणि महापालिकेला आज भूदंड जो पडतो, बसवरती जाहिराती, बस डेपोवर जाहिराती, वाढदिवस झाले तरी 10-10 दिवस जाहिराती निघत नाही. मी बोलली त्यांना, आता आज NMTचा फायदा कशात असतो? जाहिरातीत असतो. आज का तुमची NMT तुमची बस सेवा तोट्यात चाललं आहे? ह्याचा कधी तुम्ही विचार केला का? फुकट्या नेत्यांच्या जाहिराती लावायच्या, वाढदिवसाच्या, ह्याच्या त्याच्या. अरे गल्लीतले लोक पण आता त्याच्या जाहिराती लावायला लागले, जे कुठल्या पदावर नाहीत ते सुद्धा मोठे मोठे फोटो टाकून. म्हणजे या जाहिरातीसाठी या शहराला विद्रुपीकरण करायचं का? याच्यामागे कोण लीड नेता आहे, कोणाचा सपोर्ट आहे त्या कंपनीला? ती कंपनी आलेली माझ्याकडे, मला या शहराचं वाटोळ करायचं नाही, तुम्ही ताबडतोब त्या कमानी काढा. ते बोलले काढतो. तरी आज 15 दिवस होऊन गेले, कमानी काढलेले नाहीत. एकदा 2 ते 3 दिवसात त्यांना आता वेळ दिला. आज मी ऐकताना याचा काढला नाही तर आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून आम्ही JCB बुलडोझर नेऊन ते काढून टाकू. आता शाळांना शिक्षक पाहिजे तर तुम्ही जाहिराती द्या, चांगले प्रोफेशनल लोक येतील, त्या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही शिक्षक निवड करा. एखादी महिला संस्था, त्याला तुम्ही 10 वर्षाचं काम देताच कसं? त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन खरं आहे, खोटं आहे, किती वर्षाचं आहे हे आपण पाहिलं का? काय इथल्या बचत गट आहेत, इथल्या संस्था आहेत, त्यांना काय नाही दिलं? कुणाच्या तरी नेत्याच्या सांगण्यावर 33 कोटीचं काम, हा पब्लिकचा पैसा आहे, प्रॉफिट टॅक्स म्हणून, तुमच्या घरचा पैसा नाही आहे. तुमच्या घरातून आणून करा ना तुम्ही. 33 कोटी म्हणजे काय कमी झाले का? कोण ही महिला, कुठून आली, कोणाची आहे, कुठल्या नेत्याची आहे? इथं काय अशोक खरात करायचे आहेत का? अशा संस्था आणून महिलांना बोलवून मग त्यांना कामं देऊन याची चौकशी पूर्ण झाली पाहिजे. मी कमिशनरला पत्र दिलेलं आहे, या संस्थेची चौकशी झाली पाहिजे. या संस्थेचं रजिस्ट्रेशन खरं आहे, खोटं आहे, किती वर्षाचं आहे? तुम्ही कोणाला विचारूनही काम दिलं का? टेंडर काढलं नाही? त्याचा तो आज महत्त्वाचा प्रश्न होता. बाकी सगळ्या जे आता 5 स्टेडियम जे बनतात आहेत, प्रत्येक गावामध्ये खेळाडूंना तिथल्या तिथे व्यायाम करायला असेल, त्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी असेल, ते आपण खेळायचे मैदान 5 तयार करतो. एक नवीन बेलापूरला करतो,
वेलापूरला जे कुस्तीचं मैदान आहे ती जागा आपण शिल्कोकडे मागितली आहे. नेरूरची पाम बीचची जागा आहे ती बटरफ्लायसाठी मागितलेली आहे. आणि छोटे मोठे लोकांची जी कामं होती, कोणाचं समाज मंदिर आहे, कोणाचं पाण्याचं आहे, कोणाचं मच्छी मार्केटची, अशी सगळी कामं घेऊन आज आम्ही आयुक्तांना भेटलेलो आहे. महत्त्वाची 3 कामं होती आणि या 3 कामासाठी आम्ही आज आयुक्तांना सक्त आदेश दिलेला आहे की या कामांची चौकशी झाली पाहिजे. कालच कलेक्टर होता, काय होतं, कुणाचं काय होतं ते आता कळेलच लोकांना. लोकांना पण इथल्या जनतेला कळलं पाहिजे की कोण मागे आहे यांच्या, कोणाची माणसं ही कशी पालिकेत येतात. चौकशी झालीच पाहिजे. हे जे उपायुक्त होते यांना ज्यावेळी ह्या पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे होते त्यांनी त्यांना भ्रष्टाचारामध्ये काढलं होतं. त्यावेळी परत या पालिकेने ठेवायला नाही पाहिजे होतं. अशाने काय होतं, इतर जे अधिकारी आहेत ना, इतर जी लोक आहेत, मग त्यांना वाटतं ह्यांना काढून सुद्धा भ्रष्टाचार करून सुद्धा जर यांना पालिकेत प्रशासनामध्ये परत नोकरी मिळत असेल तर आपण भ्रष्टाचार केला तर काय फरक पडणार आहे. अशा पद्धतीची मानसिकता या महानगरपालिकेत झालेली आहे. आणि त्यांना जे काल पकडलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, चौकशी झाली पाहिजे की यांच्याकडे एवढा पैसा आला कुठून काय वगैरे सगळी ती माहिती मी आयुक्तांना बोलली. ज्यावेळी त्याला काढलं होतं तुम्ही घेणंच चुकीचं होतं. अशाने जे चोरी लबाडी करतात त्यांचं मनोबल वाढतं आणि जे खरं काम करतात पालिकेत त्यांना विचारांना वाईट वाटतं. ते भेटत सांगतात की आम्ही काम करतो, आम्ही कधी कोणाचे 5 रुपये घेत नाही, जो घेतो त्याला पुन्हा संरक्षण दिलं जातं. त्यासाठी सुद्धा मी आता आयुक्तांना बोललेले आहे पूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि या चौकशीच्या माध्यमातून जो निर्णय घ्यायचा आहे तो पोलीस घेतीलच. कारण अशी लोक जर इथे वाढायला लागली या पालिकेत तर ही नवी मुंबई महानगरपालिकेचं महाराष्ट्रात देशात जे सगळे आम्हाला पुरस्कार मिळतात ना त्याला गालबोट लागल्याशिवाय राहत नाही. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।